नागपुर में ट्रेडिंग में दोगुना मुनाफा दिलाने के नाम पर 1 करोड़ रुपए की ठगी का मामला सामने आया है। अमरावती के विजय टोपे से परिचित आरोपियों ने 15 दिनों में 1.5 गुना रिटर्न का लालच दिया था। राशि व्हाइट स्क्वायर टेक्नोलॉजीज कंपनी में जमा कराई गई, लेकिन ना मुनाफा मिला और ना ही मूल रकम लौटाई गई। शिकायत के बाद सदर पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार कर आगे की जांच शुरू कर दी है। सदर पोलीस स्टेशनला फिर्यादी विजय केशवराव टोंपे राहणार अमरावती यांनी काल तक्रार दिलेली आहे। त्याच्यामध्ये एक महिन्यापूर्वी त्यांचे मित्र आहे बुलढाण्याचे, त्यांना एक माहिती दिली की एक ट्रेडिंग प्रॉफिट फंड नावाची संकल्पना आहे। त्याच्यामध्ये कंपनीचे जे ट्रेडिंगमधून प्रॉफिट होतात त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला त्याच्यामधून प्रॉफिट मिळू शकतं। तर त्याच्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यांची भेट नागपूरमधील प्रशांत नायडू या व्यक्तीशी भेट करून दिली। प्रशांत नायडूची आणि यातील फिर्यादी यांची भेट झाल्यानंतर फिर्यादीला त्यांनी ह्याच गोष्टी सांगितल्या की ट्रेडिंग प्रॉफिट फंड नावाचा फंड आहे, तो एक कंपनी आहे, त्या कंपनीसोबत आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यामधून आपल्याला 15 दिवसामध्ये 40% नफा मिळून जातो। परंतु इन्व्हेस्टमेंट करताना ते रोख रक्कममध्ये करावं लागते आणि मिनिमम 1 करोड रुपये गुंतवणूक करावं लागते। त्याच्यामध्ये त्यांना 1 करोड रुपये गुंतवणूक केल्यानंतर 40 लाख रुपये त्याच्यामध्ये 15 दिवसामध्ये प्रॉफिट मिळून देण्याचं आम्हीच दाखवलं। अमरावतीचे जे फिर्यादी त्यांच्याकडे एवढी रक्कम नसल्याने त्यांनी ती गोष्ट त्यांच्या इतर सहकारी मित्रांना सांगितली। त्यानंतर सर्व सहकारी मित्रांनी या गोष्टीला तयारी दाखवल्यानंतर एकूण त्यांनी 1 करोड रुपये आपसात जमा केल्यानंतर त्यांनी प्रशांत नायडूची भेट घेतल्यानंतर पुन्हा प्रशांत नायडू यांनी त्यांना या व्हाईट स्क्वेअर टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी आहे आणि त्या कंपनीचा प्रॉफिट ट्रेडिंग फंड सध्या सुरू झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 करोड रुपये नगदी जमा केल्यानंतर तुम्हाला 15 दिवसात 40 लाख रुपये सांगितलं। त्या फिर्यादीच्या संतोष प्रशांत नायडू यांच्यासोबत त्यांना महेश वरगडे हे देखील भेटले होते। त्यांनी तीच माहिती त्यांना समजावून सांगितली आणि त्यांना असा विश्वास दिला की 15 दिवसामध्ये 40 लाखाचा प्रॉफिट मिळवून देतो। या त्यांनी दिलेल्या विश्वासावर फिर्यादी व त्याच्या मित्र यांनी दिनांक 2/12/2025 रोजी सदर येथील माउंट रोड या ठिकाणी एका कार्यालयामध्ये जे की महादेव एंटरप्राइजेस नावाने सुरू आहे त्या ठिकाणी विजय बघेल हे व्यक्ती त्या ठिकाणी कार्यालयामध्ये बसलेले होते। त्यांच्याकडे घेऊन जाऊन त्यांना ते नगदी 1 करोड रुपये त्यांच्या हवाली केले आणि त्या पैसे जमा झाल्यानंतर त्याचे 2 तासामध्ये तुम्हाला NOC आणि कन्फर्मेशन मिळेल असं त्यांना सांगितलं होतं। परंतु पैसे दिल्यानंतर त्यांनी कुठल्याही पद्धती NOC किंवा कन्फर्मेशन दिलं नाही, म्हणून फिर्यादी यांना संशय आल्यानंतर त्यांनी प्रशांत नायडू व महेश वरगडे यांना संपर्क साधायचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे मोबाईल नंबर बंद मिळून आले। त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपली काहीतरी फसवणूक झालेली आहे। त्यानंतर त्यांनी विजय बघेल या व्यक्तीकडे पुन्हा गेले, जो तो एंटरप्राइजेसमध्ये थांबलेला होता। त्याला विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की ती पूर्ण रक्कम त्याने बलदेव सिंग या व्यक्तीच्या सांगण्यावरून जमा केली असून ती रक्कम पुढे त्या बलदेव सिंग याचा जो कोणी साथीदार आला होता त्याच्याकडे त्याने हँडओव्हर केलेली आहे। अशा पद्धतीने एक पूर्ण रॅकेट एक संगनमताने सर्वांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या मित्रांची फसवणूक केल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून सदर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। गुन्ह्याच्या तपासामध्ये सुरुवातीला आम्ही विजय बघेल ज्यांनी ही रक्कम स्वीकारली होती त्यांना तपासकामी अटक केलेली आहे। अटक करून गुन्ह्याचा अधिक तपास त्यांच्याकडून करत असून त्यानंतर पुढील कारवाई करीत आहोत। या संपूर्ण तपासामध्ये याच्या जो आरोपी अटक आहे त्याच्या माहितीवरून तसंच फिर्यादीच्याच माहितीवरून इतर आरोपी वाढणार असतील, परंतु सध्या आरोपींच्या नावावरून त्यांच्यावरती काही पूर्व रेकॉर्ड असल्याचं सध्या दिसून आलेलं नाही आहे। संपूर्ण या घटनेचा प्रकार पाहिला असता लक्षात येतं की कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमधून 15 दिवसामध्ये 40% एवढा प्रॉफिट होऊ शकत नाही। ही एक लॉजिकल गोष्ट असताना सुशिक्षित नागरिकसुद्धा एवढ्या मोठ्या रकमेची इन्व्हेस्टमेंट करतात लालच या गोष्टीसाठी। तर माझं आणि पोलीस प्रशासन एवढंच महत्त्वाचं सांगणं आहे की जी इलॉजिकल आहेत ज्या प्रॉफिट्स त्याची जी कोण लालच देत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू नका आणि इन्व्हेस्ट करताना सर्व गोष्टींची खात्री करा, सर्व गोष्ट पडताळणी करा आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट करा। सायबर क्राईम असेल किंवा अशा पद्धतीचे गुन्हे असेल याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक हाच राहतो की समोरून जे आहे ते लालच दिली जाते इलॉजिकल प्रॉफिटची आणि त्या प्रॉफिटच्या आशेवर आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो। तर प्रत्येकाने डोळे उघडून आपली इन्व्हेस्टमेंट करताना योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करावी। संपूर्ण कारवाईच्या संबंधामध्ये आम्हाला माननीय पोलीस आयुक्त श्री सिंगल सर यांनी आदेश दिले, मार्गदर्शन केलं, त्याच्याप्रमाणे आपण सुरुवातीला गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये पूर्ण तपासामध्ये झोन 1 झोन 2 सर ACP सर यांचं मार्गदर्शन सुरू असून आमचा तपास सुरू आहे।